नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्सच्या हॉबी टू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर आजच्या 194व्या भागाचे आपले प्रमुख अतिथी आहे की ज्यांना आपण ऐकणार आहोत, ज्यांचा सुरेल असा शाहिरी पोवाड्यांचा प्रवाससुद्धा आपण जाणून घेणार आहोत. असे संग्राम जोशी आणि त्यांचे बंधू संदीप जोशी हे दोघे बंधू आज आपल्या संवाद कट्ट्यावर आलेले मित्रांनो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शाहिरी कला ज्यानं इतिहास निर्माण केलेला आहे आणि शाहिरांनी अक्षरशः हा इतिहास बदलवलेला पण आहे. आणि म्हणून इतिहासाच्या पानापानांवर सुद्धा शाहिरी कलेचं कुठेतरी जतन केलेलं दिसतं आहे, दखल घेतलेली आपल्याला दिसते आहे. अत्यंत तडफेनं, उर्मीनं आणि स्फूर्तिगीतं अशी ही या शाहिरीच्या माध्यमातून केली जातात. शाहीर कवन करतो, शाहीर पोवाडे गातो आणि सगळं काही असतं ते अत्यंत प्रेरणादायी असतं मित्रांनो. तर आपण जाणून घेणार आहोत संग्राम आणि संदीपकडून की मुळात आमच्या पहिल्यांदाच मी आमच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, आजच्या आपल्या संवादाचा विषय आहे शाहिरी कला, वसा आणि वारसा. 2 टप्प्यांमध्ये आपण गप्पा मारणार आहोत. पहिल्यांदा जाणून घेणार आहोत संग्राम यांच्याकडनं. शाहीर संग्राम मी असं म्हणेन, अत्यंत तरुण देखणे असे हे दोघं जोशी परिवाराचे हे कुलदीपक आहेत आणि एक परंपरा आहे, लिगसी आहे आणि ती जे जतन करतायत मनापासून. तर शाहीर संग्राम जोशींकडे मी जातोय. संग्राम, मला सांगा, शाहीर आणि शाहिरी कला, मुळात शाहिरी कला म्हणजे काय? सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद की आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल. या ठिकाणी शाहिरीबद्दल मला सांगावंसं वाटतं की शाहिरी ही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून निर्माण झालेली ही कला आहे. मराठी परंपरेचं हे एक द्योतक आहे आणि म्हणून शाहिरी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर यांना तर काही संदेश द्यायचा असेल बरं त्यावेळेस पोवाड्याच्या माध्यमातून, कारण त्यावेळेस आजसारखी सुविधा फोन वगैरे हे प्रकार नव्हते, त्यामुळे त्यावेळेस सांकेतिक खुणा किंवा काही संदेश जर पोचवायचे असतील तर ते संदेश हे गाण्याच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून शाहीर लोक तिथे पोहोचवत असत. तिथून ही सुरुवात झाली आणि त्यानंतर मग समाज प्रबोधन, जनजागृती, जनतेमध्ये एक नवचैतन्य स्फुरण आणण्याचं काम मुळात शाहिरीने केलं जातं. शाहिरी म्हणजे वीरश्री, दुसरं नाव शाहिरीचं आपण वीरश्री म्हणू शकतो. आणि या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. किती छान. म्हणजे खऱ्या अर्थानं बाहूस स्फुरफुरले जातात, अक्षरशः स्फुरण चढतं. म्हणजे पूर्वीच्या काळात, त्या काळात ज्या त्या ऐतिहासिक लढाया लढल्या गेल्या आहेत तेव्हा ती कवनं, ती सगळं पोवाडे सादर केले गेलेत आणि नक्कीच ती वीरश्री जी आपण म्हणालात ते खरंच आहे. पण तुमच्या परिवाराला, मला माहिती आहे अख्ख्या खानदेशामध्ये तुमचे आजोबा लोकशाहीर सखाराम जोशी केवढं मोठं या शाहिरी कलेमधलं नाव आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा अत्यंत निष्ठेने तुमच्या पिताश्रींनी, ज्यांना आपल्या कौटुंबिक याच्यामध्ये टोपण नावाने आपण अण्णा म्हणायचो, पण त्यांचं दिलीप सखाराम जोशी हे त्यांनी त्यांच्या पण वडिलांचा वारसा चालवला आणि तोच वारसा, ती लेगसी, ती परंपरा तुम्ही दोघं बंधू उच्च विद्या विभूषित असतानासुद्धा, संदीप कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, तर तुम्ही, मला वाटतं तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात. येस. आणि मेकॅनिकल इंजिनियर. वाह, क्या बात आहे. आणि असं असताना सुद्धा शाहिरी ती कला जोपासतायत, त्याचं जतन तुम्ही दोघंही निष्ठेने करतायत. ठिकठिकाणी ती झलक आम्हाला बघायला मिळते. लोकप्रबोधनाचं तुम्ही जर म्हटलं तर थोडं वसा आणि वारसा याच्याकडे आपण जाऊया. म्हणजे आजोबा, त्यांच्या नावाने तुम्ही दोघं बंधू आणि तुमचं अख्खं कुटुंब प्रतिष्ठान तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामार्फत सामाजिक दायित्व, खऱ्या अर्थानं बांधिलकी सांभाळून ते काम तुम्ही अत्यंत रचनात्मक पद्धतीने पुढे नेताय, तो वसा आणि वारसा जपतायत. काय सांगाल त्याच्याबद्दल? मला असं वाटतं वसा आणि वारसा हा फक्त भौतिक गोष्टींचा नसतो,
कारण भौतिक गोष्टींमध्ये कार, बंगला हे वारसा हक्काने मिळतच असतं. अच्छा. परंतु भौतिक गोष्टींपेक्षा पण आम्हाला भौतिक गोष्टी तर मिळाल्याच, परंतु त्याबरोबर आम्हाला शाहिरी वारसा हा आमच्या घरातूनच मिळाला. जसं आपण आत्ताच म्हणालात की आमचे आजोबा लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान, त्यांच्या नावाने आम्ही प्रतिष्ठान देखील स्थापन केलं, आणि वडील शाहीर दिलीप जोशी. तर ह्या 2 पिढ्यांचा, संपूर्ण 2 पिढ्यांचा वारसा आम्हाला जन्मापासूनच मिळाला. यापेक्षा मोठं भाग्य अजून तरी काय असावं. आणि तो वारसा आपल्याला सांगायला आवडेल की तो वारसा आम्ही जतन करतो आहोत आणि आमच्या पुढच्या पिढीला, आमच्या मुलांना आम्ही तो वारसा देत आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही हा वारसा जपत आहोत. छान छान छान. आणि तुमच्यामध्ये एक समान धागा पण आहे की जो असं ते जे संस्कार आहेत ते झिरपत 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 तुमच्यापर्यंत आलेले आहेत. मला वाटतं तुमची दुसरी पिढी. हां, आमची तिसरी पिढी. आजोबांपासून. आजोबा, राईट आणि राईट. आम्ही. पण हे सगळे कुटुंब वत्सल आणि संयुक्त जॉईंट फॅमिलीवर आणि त्या संस्कारावर तुम्ही भर देतायत आज पण. बरोबर. आणि तसंच वागतायत. तशी कृतिशील पावलं तुम्ही दोघं बंधू आणि तुमची फॅमिली हे आणि तुमची पुढची जनरेशनसुद्धा, नेक्स्ट जनरेशन ज्याला आपण म्हणतो, ते करतायत. तर म्हणजे मी म्हणजे संदीपकडे जाणारच आहे आणि नक्की आपण ते पुढचं ह्या प्रतिष्ठानच्याबद्दल, ह्या संस्थेच्या उभारणीबद्दल आणि ती एकूणच जी पार्श्वभूमी आहे ती आपण ऐकणार आहोत. आमच्या रसिक मित्रांना ते ऐकायला नक्की आवडेल. पण तत्पूर्वी आता आमचे कान खऱ्या अर्थानं ते वीरश्री जे काय तुम्ही मगाशी त्याचं वर्णन केलं रसभरीत, ते तो पोवाडा, ती झलक जी आहे ना, ते म्हणजे ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही पण तेवढेच उत्सुक जरा आहोत ऐकवा गायला. क्या बात आहे. वा वा वा, मजा येईल. बरं, बघ कोणता झलक तुम्ही पोवाड्याची सादर करणार? तुकडा. अर्थातच शिवाजी महाराज, जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्या महाराजांचा पोवाडा आम्ही आपल्या समोर सादर. खरंच खरंच खरंच. म्हणजे खऱ्या अर्थानं रयतेचा राजा, ज्या राजाने आपल्याला कसं जगावं असं शिकवलेलं आहे, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजे शिवराय. क्या बात आहे. त्यांचं नाव उच्चारलं तरी पण. आणि आता तर तुम्ही पोवाडा सादर करणार आहे, ऐकूया. महाराष्ट्र देशामध्ये हिरा राज अंबिरा, महाराष्ट्र देशामध्ये हिरा हा हा महाराष्ट्र देशामध्ये हिरा राज अंबिरा, राज अंबिरा, थोर पुरुषांची अमर गाथा, थोर पुरुषांची अमर गाथा, आदरानं नमितो जिथो माथान, कवन त्या थोर वीस आता हजी जी जी, कवन त्या थोर वीस आता हजी जी जी, कवन त्या थोर वीस आता हजी जी 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 जी. सर्वीकडे मुघलांनी अत्याचार मांडलेला असताना एका ताऱ्याचा जन्म झाला आणि म्हणून अशा काळी सूर्य उजाडला. हा हो, अशा काळी सूर्य उजाडला, अशा काळी सूर्य उजाडला, अशा काळी सूर्य उजाडला, काळोख्या रात्रीला, काळोख्या रात्रीला, शिवनेरी किल्ल्यावरती आलिशान, शिवनेरी किल्ल्यावरती आलिशान, शिवनेरी किल्ल्यावरती आलिशान, रयतेच्या आनंदाला नाही भान, उभा महाराष्ट्र गातो जयगान जी जी, उभा महाराष्ट्र गातो जयगान जी जी, उभा महाराष्ट्र गातो जयगान जी 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 जी. वाजवा तुतारी रणभेरीन ढोलकी जांजरी, गरजे अंबरी, धडाडधुम उडवा तोफा सर्रास, धडाडधुम उडवा तोफा सर्रास, धडाडधुम उडवा तोफा सर्रास. शिवाजी राजाच्या गातो पोवाड्यास, येऊ द्या स्फूर्ती हिंद तरुणास जी जी जी, येऊ द्या स्फूर्ती हिंद तरुणास जी जी जी, येऊ द्या स्फूर्ती हिंद तरुणास जी 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 जी. धन्यवाद. वाह, क्या बात आहे, लाजवाब. मला आपल्या पिताश्रींची, स्वर्गीय शाहीर दिलीप अण्णा जोशींची आठवण होते. पहा, जे काही सादरीकरण तुम्ही केलं ना, आमच्या रसिक मित्रांना नक्कीच ते आवडलेलं आहे. असेच पोवाड्यांची जी झलक आहे ना, ती आम्हाला ऐकायला आवडेल पुढे सुद्धा. बरं, मग मला सांगा, मी आता म्हणजे संदीप जोशींना प्रश्न माझा असणार आहे की हे जे आजोबांच्या स्मरणार्थ लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान ही संस्था
एक सामाजिक संस्था की जिला एक छान ओळख प्राप्त झालेली, एक लौकिक प्राप्त झालेला आहे, गुडविल प्राप्त झालेला आहे. तर तिची उभारणी त्याच्या संदर्भात काय सांगाल? मुळात आमच्या घराण्याला 2 पिढ्यांचा शाहिरी वारसा आहे. माझे आजोबा शाहीर सखाराम जोशी आणि स्वर्गीय शाहीर दिलीप जोशी यांचा वारसा आमच्या घराण्याला लाभला. शाहिरी म्हणजे समाज प्रबोधन आणि समाज प्रबोधनातून जनजागृती हे काम शाहीर करत असतो. आणि या माध्यमातून आपण जनजागृतीच्या माध्यमातून आपण ही शाहिरी करत असताना आपण समाजसेवा देखील केली पाहिजे असं कायम माझ्या वडिलांना वाटायचं. आणि तसं आमचं घर दीक्षितवाडी येथे सरकारी दवाखान्याच्या समोर आहे. तर तेथे काय व्हायचं की अनेक रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे हे आमच्या घरी येत असत. कारण माझ्या वडिलांचा सामाजिक संपर्क हा खूप मोठा होता. त्यामुळे तिथे येणारा बरेचसे रुग्ण आमच्या घरी आलेत की मग त्यांची दुःख बघून माझ्या वडिलांना कायम असं वाटायचं की आपल्याकडनं आपण काय मदत करू शकतो. मग ती पाण्याची असेल, काही वेळेस डब्यांची असेल, थंडीमध्ये काही शाल वगैरे देण्याच्या संदर्भातलं काम असेल, असं ते त्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काम करायचे. आणि मग ते संस्कार नकळतच आमच्या मनावर होत गेले की काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. आणि ते मला कायम म्हणायचे की आपण जे काही उदरनिर्वाहासाठी कमवतो त्यातला एक भाग हा समाजसेवेसाठी आपण राखून ठेवला पाहिजे, असं त्यांची आम्हाला शिकवण होती. आणि याच विचारांच्या प्रेरणेतून आम्ही एक सामाजिक संस्था उभारावी असं आम्ही त्यांच्यासमोर मांडलं. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं त्यांना त्यावेळेस वाटलं. आणि मग आम्ही ही सामाजिक संस्था उभारण्याचं ठरवलं. 30 जानेवारी 2018ला आम्ही सामाजिक संस्थेची स्थापना केली. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान माझ्या आजोबांच्या नावाने. छान छान छान. आणि माध्यम प्रतिनिधींनी सुद्धा त्याची दखल घेतलेली, उत्तम प्रसिद्धी या सगळ्या तुमच्या कार्याला मिळालेली आहे, नाही का? नक्की नक्की. मी सर्व वृत्तपत्रांचं, नंतर सगळ्या टेलिव्हिजन्स आणि न्यूजपेपरचं देखील मी अतिशय मनापासून या निमित्ताने आभार मानतो की त्यांनी देखील आमच्या कामाची दखल घेतली. छान छान. नक्कीच. बरं, मग संग्राम, मला असं सांगा की जसे पार्श्वभूमी संदीपनं सांगितलं तसं काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून संस्थेची उभारणी ही नॉर्मली केली जाते आणि ती रजिस्टर पण केली जाते, नोंदणीकृत जी संस्था असते ती. बरोबर. तर तिला काही 1, 2, 3, 4 असे लिस्ट केलेले काही उद्दिष्टे असतात. कोणती उद्दिष्टे आपल्या प्रतिष्ठानची? मला या ठिकाणी अगदी नम्रतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो की आपण जेव्हा आपल्या घरात राहतो, आपल्या कुटुंबियांसोबत राहतो आणि आपल्या मुलाबाळांसोबत राहतो त्यावेळेस आपण सुखात असतो, सगळं सुख आपल्या आजूबाजूला असतं. परंतु जेव्हा आपण घरातून बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला रस्ता पहिला दिसतो आणि रस्त्याच्या कडेला खूप काही बरेचसे दुःख आपल्याला बघायला मिळतात. मग ते दुःख मनोरुग्णांचे असतील, रस्त्याच्या कडेला मनोरुग्ण पडलेले असतात, अतिशय विषण्ण अवस्थेत ते पडलेले असतात. त्यांना बोलता येत नाही, भीक मागता येत नाही. भिकाऱ्याला भीक मागता येते, परंतु जो मनोरुग्ण पडलेला असतो त्याला बोलता देखील येत नाही. लोक त्याच्याजवळ इच्छा असताना पण जात नाहीत, जाऊ शकत नाही, कारण खूप दुर्गंधी त्या ठिकाणी त्यांची येत असते. तर असे बरेच असे गोष्टी, रस्ता सुरक्षेच्या संदर्भात विषय असेल की बरेचसे अपघात आपण बघतो. तर रस्ता हा मुख्य उद्दिष्ट आम्ही बाळगला, कारण घराच्या बाहेर निघाल्यावर रस्त्यावर जावं लागतं आणि रस्त्यावरची ही दुःख बघून मन अगदी खिन्न होतं. आणि त्या दृष्टीने जसं आत्ताच संदीपने सांगितलं की वडिलांनी आम्हाला देणं शिकवलं, तर त्या देण्याच्या भूमिकेतून आम्ही असं ठरवलं की रस्त्यावरची जी काही दुःख आपल्याला दिसतात आहे ती काही प्रमाणात फूल ना फुलाची पाकळी आपल्याला काही हलकी करता येतील का, म्हणून आमच्या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आम्ही रस्ता हे ठेवलं. छान 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 छान. म्हणजे तो फोकस तुमचा त्याच्याकडे आहे. बरं, मग वर्तमानपत्रातून एक स्टोरी छापून आलेली, उत्तम प्रतिष्ठी, म्हणजे एक आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हळवा दुखरा असा कोपरा असतो. आणि तुम्हाला मी पाहतोय तुमची सगळी जर्नी, तुमच्या आजोबांपासून थेट संवेदनशील, अत्यंत सजग असे तुम्ही कलावंत आहात. तुमचे आजोबा होते, तुमचे स्वर्गीय पिताश्री होते,
दिलीप जोशी, हे सगळं आणि तोच वसा आणि वारसा तुम्ही निष्ठेने पुढे नेत आहे. तर ती स्टोरी काय होती बरं की ज्याची वर्तमानपत्रांनी उत्तम दखल घेतली होती? मला वाटतं तो मनोरुग्ण महिलेच्या बाबतीत आणि तिचं तुम्ही केलेलं तुमच्या संस्थेच्या वतीनं पुनर्वसन जे आहे बरोबर, त्याची दखल अतिशय मोठं कव्हरेज मिळालं होतं, बरोबर की नाही? बरोबर. काय ती स्टोरी नेमकी? मला या ठिकाणी ती स्टोरी म्हणण्यापेक्षा घडलेली घटना बरं ती मला सांगायला नक्की आवडेल. नक्की. की आमच्या घराच्या समोर अच्छा, एक मनोरुग्ण महिला, जिला स्वतःचं भान नव्हतं, कपड्याची शुद्ध नव्हती, अशी विवस्त्र अवस्थेत घरासमोर एक महिला काही दिवसांपासून फिरत होती. बरेच लोक जाता येता तिला बघत होते, आम्ही देखील बघितलं. सुरुवातीला मला इतरांप्रमाणेच थोडंसं असं वाटलं की आपल्या घरासमोर ही महिला अशा अवस्थेत काय फिरते आहे, आणि म्हणून माझ्या मनात आलं की ही महिला इथे आपल्या घरासमोर नको, कारण आपल्या घराचं सजावट कमी होईल वगैरे असे विचार माझ्या मनात आले. आणि त्यावेळेस मी एका रिक्षावाल्याला ओळखीच्याला बोलवलं आणि एका जवळच्या उद्यानात हिला जाऊन सोडून दे असं सांगितलं. आणि त्या पद्धतीने तो रिक्षावाला आला आणि त्याने त्या महिलेला त्या उद्यानात सोडून दिलं. सोडल्यानंतर मलाही थोडंसं त्यावेळेस बरं वाटलं की झालं, आता आपल्या घरासमोर ती विवस्त्र असलेली महिला आणि घाणेरड्या अवस्थेत असलेली महिला इथून गेली. परंतु आपणास सांगायला हे वाटतं की मला त्या दिवशी रात्रभर झोप नाही लागली आणि विचार केला की ह्या महिलेला रात्रीचं जेवण मिळालं असेल का, त्या ठिकाणी तिला पाणी मिळालं असेल का, कारण सरकारी दवाखान्याच्या समोर ती असल्यामुळे तिला कोणी ना कोणी काही खायला आणून देत होतं, पण आज तिला ते मिळालं का, आणि याचा कुठेतरी जबाबदार मी तर नाही ना, अशी ती भावना माझ्या मनात आली. आणि दुसऱ्या दिवशी परत त्या महिलेला त्या उद्यानातून परत त्या ठिकाणी परत आणलं, आमच्या घरासमोरच आणलं, तिला खायला प्यायला दिलं आणि तिथून ठरवलं की अशा मनोरुग्ण महिलांचं किंवा पुरुषांचं आपण पुनर्वसन कसं करता येईल. ही अशी व्यक्ती रस्त्यांवर फिरता कामा नये. आणि आज आपल्याला सांगायला या ठिकाणी मला आवडेल की आम्ही साधारणतः जळगाव शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून आत्तापर्यंत 15 मनोरुग्णांचं, बेवारस मनोरुग्ण ज्यांच्या आज म्हणजे त्यांना कोणता परिवार नाही, कोणी नाही, अशा 15 मनोरुग्णांचं पुनर्वसन आम्ही आमच्या संस्थेने केलं, स्वखर्चाने केलं. आणि त्यापेक्षा आनंदाची गोष्ट अशी की त्या 15 मनोरुग्णांमधले 3 मनोरुग्ण हे त्यांच्या परिवारात बरे होऊन परतले आहेत, आनंदाने जीवन जगतात आहेत. फार मोठं पुण्यकर्म आहे खऱ्या अर्थानं, रचनात्मक स्वरूपाचं काम आहे. सोपं नाही आहे हे सगळं करणं, त्याच्यासाठी आतून आवाज लागतो आणि त्या पद्धतीने तुमची पावलं पडत आहेत. बरं, मग संदीप, मला असं सांगा, मगाशी उल्लेख केला संग्रामने की अनेक संस्थेच्या आपल्या उद्दिष्टांपैकी रस्ता सुरक्षा अभियान सुद्धा, त्याच्यावर तुमचा मेन फोकस पण आहे. तर त्या संदर्भात काय अजून माहिती द्याल? सर, आपण जर रोज वर्तमान पेपर उघडलं तर आपल्याला असं दिसतं की काही ना काही रोज ॲक्सिडेंट होतात आणि रोज त्यातून काही लोक मृत्युमुखी पडतात, काही लोक जायबंदी होतात. आणि या संदर्भातली माहिती घेत असताना मला तुम्हाला सांगायला म्हणजे माहिती देतो की देशात साधारणतः एका वर्षामध्ये 2 लाख लोक या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. रस्ता अपघात? हो, रस्ता अपघातात. वाईट. आणि महाराष्ट्रात जवळपास 18,000 लोकांचा मृत्यू या वर्षी झाला रस्ता अपघातामुळे. आणि जळगाव जिल्ह्याचं मागच्या महिन्यामध्ये 450 लोकांचे मृत्यू झालेत. जळगाव जिल्ह्याबद्दल आपण जर बोललो, महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो संपूर्ण देशामध्ये रस्ते अपघातामध्ये. आणि जर एवढा मोठा विषय आहे तर याच्यावर काम होणं अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. आपण जर बघितलं तर सीमेवरती सैनिक युद्धामध्ये जेवढे मरण पावत नाही त्याहीपेक्षा जास्त रस्ते अपघातात मृत्यू पावतात. कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील एवढे मृत्यू झाले नाही जेवढे रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात. आणि हे तर फक्त मृतांचा आकडा, ज्यांचा अपघात होऊन जे जखमी होतात त्यांचा आकडा तर वेगळाच. अचानकपणे जेव्हा एखाद्या परिवारावर असं संकट येतं त्यावेळेस त्या परिवारावर खूप मोठा आघात होतो. आणि नक्कीच या विषयावर काम करणं फार गरजेचं वाटलं. आणि मग हा विषय आम्ही
मोठे बंधूंशी डिस्कस केला आणि मग त्यावेळेस मोठे बंधूंना पण हे फार प्रकर्षाने जाणवलं की हो नक्कीच हा विषय एक ज्वलंत विषय आणि या विषयावर काम होणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांनी एक सुंदर असं गीत याच्यावर रचलं. जर आपण बघितलं यूट्यूब किंवा गुगलवर तर रस्त्याचे अपघातावर स्लोगन्स आपल्याला मिळतील पण गाणं शक्यतो मिळणार नाही. दुर्मिळ गोष्ट आहे. बरं. आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांना नियम सांगून त्यांच्यात ते अवलंबले त्यांनी तर नक्कीच याच्यावर आपण काही प्रमाणात तरी अंकुश आणू शकतो असं त्यावेळेस आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही गाणं लिहून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चौकात जाऊन हे गाणं सादर केलं. त्यावेळेस लोकांना ते आवडलं, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण मी जळगावकरांना आवाहन करेन की आमच्या या उपक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि या कार्याला आपण पुढे नेऊया. हे एक आपण मिशन बनवूया की जळगाव जिल्ह्यात यापुढे रस्ते अपघातामुळे एकाही व्यक्तीचं मृत्यू होणार नाही किंवा तो अपघात होणार नाही आणि त्याला दुखापत होणार नाही यासाठी सर्व मिळून आपण प्रयत्न करू आणि म्हणून हे एक मिशन बनवून आपण हे साकार करूया. नक्कीच. मी पण आत्ताच संदीपने जे काही आवाहन केलेलं आहे ना त्याला जोडून आपल्याला मी विनंती करणार आहे सगळ्या रसिक मित्रांना विशेषतः तरुणाईला सुद्धा की या सगळ्या मोहिमेमध्ये या रचनात्मक स्वरूपाच्या अभियानामध्ये आपण सगळे सामील होऊया आणि प्रबोधन पर जे गीत आहे शाहिरीच्या अंगाने जाणारं ते माझ्या बंधूंनी म्हणतात खूप छान म्हणतात. हो नक्कीच आम्हाला तो पोवाडा ऐकायला आवडणार आहे नक्कीच. वाहतुकीचे नियम पाळू अपघात दुर्घटना टाळू. वाहतुकीचे नियम पाळू अपघात दुर्घटना टाळू. देश सेवेचा धर्म स्वीकारू. देश सेवेचा धर्म स्वीकारू. सारे नियम पाळू. वाहतुकीचे नियम पाळू अपघात दुर्घटना टाळू. वाहतुकीचे नियम पाळू अपघात दुर्घटना टाळू. वापर मोबाईलचा नको. रस्त्यावर हेडफोन नको. रस्त्यावर हेडफोन नको. रस्त्यावर हेडफोन नको. चालविता गाडी ट्रिपल सीट. चालविता गाडी ट्रिपल सीट. जीवनाचा काहो आला वीट. जीवनाचा काहो आला वीट. जीवनाचा काहो आला वीट. एकजुटीने करूया निर्धार. एकजुटीने करूया निर्धार. सारे नियम पाळू दुर्घटना टाळू. वाहतुकीचे नियम पाळू अपघात दुर्घटना टाळू. वाहतुकीचे नियम पाळू अपघात दुर्घटना टाळू. वा छान. खरोखरच म्हणजे मगाशी संदीप म्हटलं त्याप्रमाणे हे दुर्मिळ गीत आहे आणि हे यूट्यूबवर आणि गुगलवर सुद्धा आहे अवेलेबल मला असं वाटतं. आणि ते हे स्वरचित आहे नाही. हो स्वरचित. किती छान प्रबोधन करणारे आणि खऱ्या अर्थानं लोकशिक्षण करणारे हे गीत आहे. बरं बघ मला एक सांगा की प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदानाचं सुद्धा शिबिर आयोजित करण्यात आलं त्याची पण दखल घेण्यात आली होती. काय सांगाल त्याच्यात? रक्तदान यासाठी आम्ही शिबिर चालू केलं कारण मी आत्ताच आम्ही जे सांगितलं की रस्ता सुरक्षा अभियान यामध्ये जे मृत्युमुखी पडतात ते सांगितलं, किती लोक पडतात, अपघात किती होतात ते सांगितलं. पण त्या अपघात जे होतात त्यांना रक्ताची गरज पडते नक्की. आणि बऱ्याच वेळा असं असतं की रक्तपेढ्यांमध्ये देखील रक्त अवेलेबल नसतं. शॉर्टेजेस असतात. आणि अशा वेळेस आम्ही निर्णय घेतला की जसं रस्ता सुरक्षेवर आम्ही काम करतो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर देखील घ्यायचे. 26 जुलै कारगिल विजय दिन, 26 नोव्हेंबर ज्यावेळेस मुंबईवर आतंकवादी हमला झाला, असे दिवस आणि आणखीन काही प्रासंगिक दिवस घेऊन त्या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि जास्तीत जास्त जनतेला आवाहन करून त्या ठिकाणी रक्तदान
त्यांच्याकडून करून घेऊन हे पवित्र काम आमच्याकडून होतं आहे, याबद्दल भगवंताचे देखील आम्ही खूप खूप आभार मानतो की त्याने या कामासाठी भगवंताने आम्हाला निवडलेलं आहे. क्या बात आहे. आणि नक्की आता ह्या आमच्या सगळ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेक रक्तदाते जे आहेत ना, विशेषतः तरुण मित्र आपले, ते ह्या तुमच्या रक्तदानाच्या अभियानामध्ये सामील होतील अशी अपेक्षा आपण सकारात्मक पद्धतीनं नक्की करूया. बरं, मग तुमच्या मनामध्ये हे सगळं अभियान राबवत असताना, प्रतिष्ठानचं काम पुढे नेत असताना, आजोबांचा वडिलांचा वसा आणि वारसा एका बाजूने जतन करत असताना काही फॅमिलीचं आपल्याला सपोर्ट असणं गरजेचं असतं. ती खंबीर साथ असल्याशिवाय जमत नाही. तुम्ही कितीही ठरवलं आणि घरून जर काही प्रॉब्लेम आला किंवा ती साथ नाही मिळाली, काय सांगाल फॅमिलीच्या सपोर्टबद्दल? या ठिकाणी मला आवर्जून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा लहान बंधू संदीप आणि आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीने आम्ही राहतो आणि आम्ही एकमेकांसाठी, आम्हाला बरेच लोक राम लक्ष्मणाची उपमा देतात. बरं, आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही काहीतरी असं वागतो जेणेकरून आम्हाला अशी उपमा मिळते. आणि माझी पत्नी असेल, संदीपची पत्नी असेल, सगळे लोक, सगळेजण मिळून या कामाला तितकाच सपोर्ट करतात जितका आम्हाला अपेक्षित आहे, हवा आहे. अतिशय आनंदाने आम्ही कुठलंही, यापुढे जाऊन मी सांगेन की आमचे मुलं जेव्हा शाळेत जातात त्यावेळेस शाळेत जाताना ते रिक्षेतून बाहेर बघतात रस्त्यावर आणि म्हणतात, बाबा आज आम्ही रस्त्याच्या कडेला एक माणूस बघितलेला आहे, त्याचं देखील तुम्ही पुनर्वसन करा. आणि ते संख्या मोजतात की मी 5 लोक सांगितले बरं का, मी 4 लोक सांगितले बरं का. तर खूप आनंद वाटतो की हे जे संस्कार जे आमच्या वडिलांनी, आजोबांनी आम्हाला दिलेले आहेत, ते संस्कार हे पाझरत हे आमच्या पुढच्या आणि चौथ्या पिढीत देखील हे संस्कार आणि ही नीतिमूल्य जातात आहे. याचा खूप खूप आनंद आहे, खूप अभिमान वाटतो. छान 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 छान. बरं, मग मला एक सांगा, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण जाता जाता तुमच्या मनामध्ये काही संकल्प, काही मानस या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे करायचं आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या मित्रांना पण सोबत घेऊन आपण काय काय करायचं ठरवलेलं आहे? काय संकल्प आहे तुमचे? उद्दिष्ट जसं आता आम्ही सांगितलं, रस्ता सुरक्षा असेल, मनोरुग्णांचं काम असेल. बरं. नंतर ही उद्दिष्ट आज आम्ही जळगाव जिल्ह्यापुरती काम करत आहोत. बरं, आम्हाला हे महाराष्ट्रभर काम करण्याची इच्छा आहे. छान. आणि म्हणजे व्यापकता वाढवायची. आणि कुठलंही काम वाढवत असताना त्यात जनसहभाग हा फार महत्वाचा असतो. जनसहभागाशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. तर माझी विनंती आहे जळगावकरांना परत एकदा की आमच्या या संस्थेशी आपण जुळावं आणि आमच्या या कार्यामध्ये आपला मोलाचा सहभाग नोंदवावा. नक्कीच. पण आपल्या ह्या मित्रांच्या माहितीसाठी, जनसंपर्कासाठी आणि संवादासाठी तुमचे मोबाईल नंबर जरा तुम्ही सांगा. नक्कीच. आणि संग्राम जोशी माझा संपर्क क्रमांक आहे 98 230 52 188. मी संदीप जोशी, माझा मोबाईल क्रमांक आहे 973 000 5134. मित्रांनो, दीन दुबळ्यांचं, त्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ही लाख मोलाची गोष्ट आहे. आणि तीच वेदना ह्या दोघांनी समजून घेतलेली आणि त्या भावनेनं, उदात्त भावनेनं त्यांनी आजोबांच्या नावानं प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे. मला नक्की खात्री आहे की आपले सगळे तरुण मित्रसुद्धा या अभियानाशी जोडले जातील. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मानस व्यक्त केला, आपल्याला आवाहन केलं, त्याला उत्तम त्यांनी साथ घातलेली आहे. आपल्या बाजूने सुद्धा त्याला प्रतिसाद अपेक्षित आहे, सकारात्मक. तर संग्राम आणि संदीप, तुम्ही आमच्या या संवाद कट्ट्यावर आलात आणि अत्यंत उद्बोधक, प्रेरणादायी, तरुणांना आवाहन करणारं आणि त्यांच्यामध्ये बळ निर्माण करणारं असं वक्तव्य तुम्ही केलेलं आहे. या कट्ट्यावर छान गप्पा तुमच्या झालेला आहे आणि एकूणच प्रवास तुमच्या प्रतिष्ठानचा, तुमच्या कार्याचा आमच्यासमोर आलेला आहे. तर आमच्या या मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं, दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.